छोड़ के भाग गया। ये देख आजाद मैदान और यही खड़े हम लोग। माझं सांगणार घडलाय तो माझ्यासमोर त्याच्या बाईकला उत्तर मी दिलं आणि नंतर भेटायला रडला दोनदा। त्याला तोंडा विचारा। नमस्कार। मुंबई के आज़ाद मैदान में ओला और उबर ड्राइवर्स का ज़बरदस्त प्रदर्शन देखने को मिला, जहां 5000 से भी ज़्यादा ड्राइवर और मालिक अपनी समस्याओं को लेकर एकत्र हुए। इनकी प्रमुख मांग थी ओला उबर की मनमानी रेट नीति को ख़त्म किया जाए और फिक्स रेट लागू हो। इसके साथ ही हाल ही में एक ड्राइवर द्वारा आत्मदाह किए जाने की दुखद घटना को लेकर वहां एकत्र सभी ड्राइवरों ने उसकी फैमिली के लिए आर्थिक सहायता की अपील की। ड्राइवर बंधुओं ने दिल खोलकर सहयोग किया और जो भी धनराशि इकट्ठा होगी वह पीड़ित परिवार को सौंपी जाएगी। यह प्रदर्शन केवल एक विरोध नहीं बल्कि एकजुटता और इंसाफ की आवाज़ बनकर उभरा। मैं हूं विकास गुप्ता। तृप्ति प्रमाण से अगर आपको यह रिपोर्ट अच्छी लगी हो तो चैनल को ज़रूर सब्सक्राइब करें। धन्यवाद। काम चांगलं करत होतो जेव्हा पहिली स्ट्राईक झाली 2018ला सगळ्यांनी सपोर्ट केला, पण ते काय फितूर आहे। जेव्हा 2018च्या नंतर मी ना एव्हरेस्ट फ्लीट आलं, जे एव्हरेस्ट फ्लीटच्या गाड्या आल्यापासून आपल्या धंद्यावरती काय आलं, आपल्या धंद्यावरती सगळं पूर्णपणे पोटावरती पाय आणलंय। ही एव्हरेस्ट फ्लीट आपल्याला एक गाडी घेताना आपल्या 10 जणांकडून लेटर आणायला लागतं, पार्किंगचं लेटर आणा, ह्याचं लेटर आणा, त्याचं लेटर आणा, तेव्हा आपली गाडी पासिंग होते। आणि एवढं स्लिपला एवढ्या गाड्या कशा दिल्या, एवढ्या गाड्या त्यांच्याकडे आल्या कशा, आरटीओ काय करते त्यांच्यावरती घ्या ऍक्शन, त्यांच्याकडे पार्किंग कुठे आहे, एवढे ड्रायव्हर गाड्या चालवतात, कशाला गाड्या चालवतात त्यांच्या, आपण स्वतःची गाडी चालवा, आपण स्वतःचा रोजगार करा। एवढं स्पीड या गाड्यांमुळे आपल्या पोटावरती पाय आणलाय आणि अजून पण तीच म्हणजे मूर्ख माणसं अजून पण तीच गाड्या चालवतोय। आणि ती काय घरी बसले हाणगे, त्यांना एकच आहे, तुम्हाला ना घरी बसून काय भेटणार नाही, शेवटी एकच भेटणार आहे सत्कार। कंपनी आपल्याला एकच देणार आहे, सत्कार। घ्या मग 7 रुपये 8 रुपये घ्या मग, पाहिजे असेल तर रस्त्यावरती उतराच लागेल, नाही उतरणार तर घरीच बसा तुम्ही आणि शेवटपर्यंत बसा। जेव्हा 25 रुपये किलोमीटर 30 रुपयांनी भेटणार रेट तेव्हा गाड्या काढू नका, तेव्हा सांगा भक्त माणसांना आम्हाला 7 रुपयाची लायकी आमची, 7 रुपयांनीच चालवा। मग विचार चालवा नाही तर चालूच नका। आपल्याला आपण हक्कासाठी रडतो इथे, आपण काय दुसऱ्यासाठी एकमेकासाठी नाही करत, आपल्या सर्वांसाठी करतोय। आपण जी गाडीला पैसे दिलेत, EMI दिलाय, हे देतोय, आपण गाडीचा रोड टॅक्स देतोय, सगळं आपण खर्च करतोय एवढा। गाड्यांवरती आपण टेप टाकतो, चांगल्या क्वालिटीचा सीट कव्हर टाकतोय, कशासाठी टाकतो आपण, कस्टमरच्या हितासाठी टाकतो ना आपण। कस्टमर आपलं काय देत आहे 7 रुपये 8 रुपये, तरी पण माणसं अजून पण त्यांना डोक्याचा भाग वापरत नाहीयेत। थोडा तरी विचार करून माणसाची घरी बसले जे रस्त्यावर गाड्या चालवतात, थोडा तुम्ही कॉपरेट करा। तुम्हाला असं म्हणत नाही की तुम्ही इथं रस्त्यावरती उतरा, तुम्ही गाड्या बंद ठेवा। हे आपण एक जणांना सांगितलं, एक जण 10 जण सांगतो, 10 जण 100 जण सांगणार आहे, फक्त आपण एकच करायचंय। आपल्याला फक्त आहे ना एकाला सांगायचं, एक जण 10 जण सांगायला बसलाय, फक्त एक जण समजलं पाहिजे। 10 जणांना समजवायची नाही करत आपल्याला, फक्त एकाला समजावं पहिल्यांदा, एक जण तो 10 जणांना समजावणार आहे। नाही समजाव त्याला वेगळ्या भाषेत सांगा, पण सांगा ड्रायव्हर एकटा, ओला उबर रॅपिडो, काही ड्रायव्हरला तर कान फोडा, कस्टमरला तर त्याला काय अक्कलच नाहीये, त्याला 1400 रुपयात पुण्याला जायचंय, त्याला कशावर बसवायचं आमच्या 14 रुपयात 700 रुपयाचा गॅस लागला तर तुला काय आता आम्ही फुकट सोडायचं का, आमच्या घरातल्याला जेवण देणारस तू, EMI कोण देणार आपल्याला, उबर देतो तिकडनं पुण्यावर न्यायची मुंबईला 1800 रुपये, अरे काय रेट आहे तुझा, तुझी लायकी आहे का, भले तुम्ही बंद करून टाका एकदाचा, काही प्रॉब्लेम नाही, माणसं एवढी भिकारी नाही की ते तुमच्या एकाच्या ऍपवरती चालले, नवीन ऍप होईल नाही तर नवीन काहीतरी होईल, पण तुमच्यामुळे ना घर असं पण चाललंय, तसं पण चालणारच आहे, फक्त सपोर्ट करा भावांना, सपोर्ट करा, घरी बसणाऱ्या हंग्याचा
घरी बसलेल्या हरगेजचं 1,07,729 रुपए ये पहले का बैलेंस है। आपको पता है कि हमने कोर्ट में केस डाला था, उसके लिए पैसा जमा किया था, वो कुछ तो 1.5 लाख था। मैं पूरा स्टेटमेंट पैसा डालता हूँ, मैं डालते रहता हूँ। पहले मतलब वो पोस्ट डालने से पहले जो हमने डाला है कि 11 से 3 बजे तक जो भी राशि जमा होगा वो राशि हम उनके फैमिली को देंगे। तो सुबह 7:04 में 1,07,000 रुपए उस अकाउंट में थे। अभी फिलहाल 1,62,195 मतलब कितना हो गया? 1,56,000 रुपए जमा हो गए। जिन्होंने दिए उनका शुक्रिया। उसमें मेरे भी 15 है। और सबसे ये विनती है कि जितने भी भाई लोग जितना जमे, उसको कंपलसरी नहीं है, क्योंकि हम सब घोर गरीब कष्टकरी है। 5 रुपए भी चलेगा, 10 रुपए भी चलेगा, 1000 भी चलेगा, जो भी आपका पॉसिबिलिटी है। हम क्या यहाँ पे किसको पुकार के बोलने नहीं वाले कि बात ने इतना दिया, ये क्या बोले नहीं लग रही है। जिसको जितना जमता है उतना कीजिए। हम लोग उनको उसमें से कुछ राशि मतलब जो भी राशि 3 बजे तक आएगा उसका चेक हम उनके फैमिली को उसी वक्त आपको आपके सामने देंगे। ये एक बात हो गया। अभी दूसरा बात, कितने कुल मिला के सब कितने लोग हैं? पीछे वाले अपने लोग हैं, टैक्सी वाले, रिक्शा वाले, क्या वाले, उनको भी इधर बुलाओ। रिक्शा वाले कोई नहीं है। आ जाओ सब लोग। रिक्शा वाले सब चालू है साले। वो काली पीली टैक्सी तो कितने खड़े हैं पुणे से ना, इधर मुंबई में सब चालू है। तो आगे के भाई लोग खड़े अगर वो बैठ जाएंगे तो पीछे के भाई लोग सगळे एका शब्दावर सरांच्या इथं आले, त्यांच्याबद्दलही धन्यवाद सरांचे आणि माझ्याकडूनही धन्यवाद। एवढं लक्षात ठेवा, संप हा आपल्यासाठी, आपल्या परिवारासाठी आणि आपल्या घरादारासाठी, आपल्या चेहऱ्यावर हास्य खिलवायसाठी संप आहे। यासाठी आपण संप पुकारलेला आहे। पण कुणाला काही जखम करू नका, मारू नका, हाणू नका, प्रेमाने हात जोडा। आम्ही बघितलं आता एअरपोर्टला हार घालून केळं देत आहेत पोरं, ते पण चालतंय, काय प्रॉब्लेम नाही। फक्त मारू नका, तो पण भाऊ आहे, आपण पण भाऊ आहे। फक्त त्याला एक सांगा, आमच्या पण घरात खायला अन्न आहे आणि तुझ्याही घरात खायला अन्न आहे, जे मिळेल त्यात खुश राहा। कारण मला सांगा, शेतकऱ्यापेक्षा बेकार अवस्था इथं 90% पोरं शेतकरीच पोरं आहेत। सरकारने आपल्याला शेतीला हमी भाव दिला नाही म्हणून आपण गाड्या घेतल्या, बरोबर, आणि गाड्या घेतल्या तर शेतकऱ्यापेक्षा बेकार अवस्था आपली झाली। आज नॉन एसी टॅक्सी जिला बसाय सीट कवर नाही आणि ज्या सीटवर कस्टमर बसेल तिथं खाल्लं काय बसेल याची गॅरंटी नाही, बरोबर आहे। त्या टॅक्सीला आपण 32 रुपये सरकारने रेट दिला। माझं एक म्हणणं आहे परिवहन मंत्र्यांना की तुम्ही जरा इकडे बघा। रात्री आमदारांनी जी बाईट दिली मला म्हणजे त्यांचा आम्ही धन्यवाद करतो, पण त्याला उत्तर सरनायकांनी उत्तर द्यायला दुसराच प्रश्न काढला की कस्टमरची, अरे कस्टमरची आम्ही दारात जातोय, केलेला नवरा चप्पल हातात देत नाही, बॅग हातात देत नाही, आम्ही हातात देतोय बॅग उचलून। आणि तुम्ही आम्हाला 8 रुपये रेट देताय, 9 रुपये देताय। आमची लायकी 15 लाखाची गाडी घेतली, 3 लाख व्याज जाते आणि ते व्याज 3 लाख त्या सोडून पण जो मोबाईल आपण घेतो ओला चालू आहे त्याला हप्ता आपल्याकडून जात नाही, ही खंत आहे आपल्याला। त्यामुळं आपण हक्काची लढाई लढतोय, कुणाला मारू नका, हाणू नका। एवढं लक्षात घ्या की हात जोडा, पाया पडा, त्याला त्याची लाज वाटली पाहिजे। हा माणूस काय पाया पडतोय, ह्याचं काय त्यात स्वार्थ आहे? स्वार्थ कुणाचाच नाही, स्वार्थ आपला आहे, या माणसाचा पण नाही आणि माझा पण नाही। सगळ्यांसोबत मी ड्रायव्हर झालो, माझा स्वार्थ आहे, आता माझा ड्रायव्हर आहे म्हणून सगळ्यांचा स्वार्थ आहे। सगळ्यांसाठी संप घ्या आणि माझी कळकळ जी नाही, एअरपोर्टला गपचीप जाताय, बाहेर गपचूप करताय, तसं करू नका ड्रायव्हर भावांनो। त्या पाया पडतो, काही करणं होत नसेल तर घरी बसा, निवांत टीव्ही बघा, नवीन पिक्चर आलेला निवांत बघा। आपल्या फॅमिली सोबत कधी आपण फिरलोय, 500 रुपये धंदा झाला पण दुसऱ्या दिवशी 3 वाजता उठून जातोय आपण, आणि तिसऱ्या दिवशी रात्रीच्या 12ला आल्यानंतर 1000 रुपये धंदा होतोय आणि परत विचार करतोय, उठणं होईना, 10 वाजता उठतोय, परत जातोय, पण आपल्याला फॅमिलीसोबत वेळ घालवा। तर आपल्याला हा फॅमिलीसोबत वेळ घालवायचा वेळ असा धंदा आणि घरी बसा, फिराय जावा, पण कृपया करून ओला उबरची गाडी मारू नका। तुमच्यासाठी माझी कळकळीची विनंती आहे। आज नवी मुंबई मी सर्वपणे 90-95% बंद केली, एका शब्दावर बंद झाली। त्या ड्रायव्हरांचं मी धन्यवाद मानतो। आणि बाहेरून आलेल्या गाड्यांना अजून कळकळी ना, आता जर भेटला तर तुम्हाला जिम्मेदार असाल, आम्ही जिम्मेदार नाही, हे स्पष्ट आंदोलनातून बोलतोय की तुम्हाला जिम्मेदार असाल, कृपया करून वाशीच्या पुढे एवढं काय एअरपोर्टला जाऊ नका। एअरपोर्टला आम्ही पत्र जारी केलेलं आहे
एअरपोर्टला गाड्या येणार नाहीत. सकाळी फक्त 5-6 गाड्या होत्या, ते पण बंद करून आलोय. मला यायला 12 वाजे सकाळी 7ला घरातून निघलोय या संपासाठी. म्हणून प्रेमानं सांगतोय, समजून घ्या, आपल्या हक्काची लढाई आपण लढतोय, दुसरं कोण नाही. आपल्याला कोणाचं घेणं आहे? सरनाका साहेबांना एकच विनंती आहे, आमचा रेट आम्हाला मीटरप्रमाणे द्या द्या आणि द्या. एवढी ड्रायव्हर लोकांची कळकळीची विनंती आहे. नाहीतर इथून पुढचं आंदोलन अवघड होईल. आम्ही गाड्या काढणार पण नाही आणि कुणाला काढून देणार पण नाही. छोड़ के भाग गया। ये देख आजाद मैदान और यही खड़े हम लोग। खारघर के चुहे, तू बाहेर आला. माझं सांगाय परवा काल रडलाय तो माझ्या समोर. बाईक नाही दिली, हडव्यागिरी बोलले. याच्या बाईकला उत्तर मी दिलं आणि नंतर भेटायला रडला 2दा. त्याला तोंडा विचारा. 700 हात नाही लावला. आमच्या रक्तात हात लावायचा. लढाई नाहीये. गाड़ी चालू रखा उनसे भी ऐकून घ्या. एका बापाचे ड्रायव्हर असताना तर गाड्या बंद करणार. आम्ही सांगेल तेव्हा सर बंद करणार. सर सांगाल तेव्हा नाही, कारण सर आमच्यासाठी लढताय, सरांसाठी आम्ही लढतोय. उबर आहे, वो ड्रायव्हर के लिए खड़ा है. 8 रुपए में नहीं चलाना है, 32 में ही चलाना है. जब तक 32 नहीं होएगा तब तक छोड़ेंगे नहीं. त्याला एकच सांगा, माझं काय म्हणणं आहे, तुला नसेल करायचं तू घरी जो, पण चुकीची गाड़ी काढ रहा हूँ. एकदा का और सुन ले, तेरे को 2% भी नहीं जानते बॉम्बे के लोग. तेरे को 4 पान पट्टी भी नहीं जानती है डोमेस्टिक एयरपोर्ट के आजू बाजू. लेकिन सर को पूरा महाराष्ट्र जानता है. याद रहा. गद्दार लोगों की कोई आईडी नहीं होती. गद्दार मुर्दाबाद, गद्दार मुर्दाबाद. अभी सर बोलेंगे. सर को बोले तो प्लीज. बोलना नहीं है, सिर्फ पूछना है कि ड्राइवर एकता, हम सब. थैंक यू.